विश्वरत्न परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जय भवानी रोड भालेराव मळा नाशिक रोड या ठिकाणी तथागत फाउंडेशन व महिला मंडळाकडून मोफत आरोग्य उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात रेडियंट प्लस हॉस्पिटलचं सहकार्य लाभलं। त्याचबरोबर नागरिकांसाठी अन्नदानाचंही आयोजन करण्यात आलं होतं। या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन तथागत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय भालेराव व प्रतिभा भालेराव यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। यावेळी श्वेता भालेराव, रुपाली भालेराव, सुलोचना दोंदे, आशा बागुल, कांचन भालेराव, सीमा भालेराव, मंजू भालेराव, चंद्रकला भालेराव, विलास भालेराव, सिद्धार्थ ढवळे, इंद्रजित भालेराव, सतीश भालेराव, देवानंद भालेराव आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 14 एप्रिल 2026 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135व्या जयंतीनिमित्त आमच्या भालेराव माळा मित्रमंडळाने तसंच महिला मंडळाने या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर तसंच भव्य अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। या ठिकाणी सालाबादाप्रमाणे आमचे या ठिकाणी उपक्रम समाज उपयोगी हमेशा आम्ही करत असतो। पण ह्यावेळेस इतिहासात अशी नोंद झाली का यावेळेस सर्व महिला आघाडी जी आहे आमची भालेराव माळ्यातली त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी 14 एप्रिल साजरी केली। आज गेल्या ते 5 ते 6 दिवसापासून त्याच्यासाठी मेहनत घेत होते। प्रत्येकाकडे जाऊन प्रत्येकाला आमंत्रण देऊन त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। मी आमच्या मंडळाच्या वतीने त्यांना महिलांना खरंच त्यांचे आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी जो कार्यक्रम हातात घेतला तो तुम्ही यशस्वीरित्या पार पाडला। या ठिकाणी त्यांनी आमंत्रण दिलेले असलेले सर्व नगरसेवक कैलासअण्णा मुदलियार असतील, आरडी धोंगडे असतील, जैन जाचक असतील, तसेच निर्मला श्वेता भंडारी या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचे पण मी या ठिकाणी आभार मानतो। तसेच या ठिकाणी आमचे मित्र रवी भाऊ जाधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा पण मी आभार मानतो। बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जी आम्हाला शिकवण दिली महापुरुषांची विचारधारा जी आमच्यामध्ये बाबासाहेबांनी रुजवलेली ती विचारधारा पुढे येणाऱ्या पिढीला काहीतरी आपल्याला देणं लागतं। ह्या हिशोबातून आम्ही हे उपक्रम या ठिकाणी राबवत असतो। आपण तर गेल्या 25 ते 30 वर्षापासून कार्यक्रम करत आलोय, पण हेच कार्यक्रम पुढे येणाऱ्या युवा पिढींनी सुद्धा केलं पाहिजे। महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, यांचे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो। या ठिकाणी सर्वात प्रथम आम्ही बाबासाहेब नाचून नाही तर वाचून तसंच शिबिरातून आम्ही बाबासाहेबांनी जे सांगितलेले का गोरगरिबांच्या मागे तुम्ही उभे राहा, त्याच्यासाठी आम्ही मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केला आहे। अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। आता अन्नदानाचा कार्यक्रम चालू ठेवला आहे। अजून 6 वाजेपर्यंत अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित तुम्ही येऊ शकतात। त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर असं ठेवलं आहे का जे तुमचे शस्त्रक्रिया विधी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दवाखान्याच्या मार्फत मोफत तुम्हाला मिळू शकतील। त्याचे सर्वांनी या ठिकाणी येऊन कम से कम 150-200 लोकांनी इथं उपचाराच्या आरोग्य शिबिरामध्ये सहभाग घेतला। मी त्यांचे पण आभार मानतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व भारतवासियांना नाशिककरांना डॉक्टर बाबासाहेब जयंतीची शुभेच्छा देतो। मी सगळ्या नाशिककरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।